हा काय हा नेटवर्क जातोय म्हणून. पण मुंबईला गेल्यावर करणार, नाहीतर मग बाबांकडे होता सगळं बाबांना देईन आणि बाबांना करायला सांगेन. पण नको बाबांचं बिबांचं ते परत नको डोक्याला. मी मुंबईला जाऊन करते. चल तिथं मागे ना चल देवणी मला गाडी राहू दे तो बघ ओ मांडे. सो फ्रेंड्स, आपण आता कपलदिकेशवरून निघालो होतो आणि आपल्याला आता 14 नंबरला जायचं होतं. 14 नंबरला एक सर्जा म्हणून हॉटेल आहे आणि खूप फेमस आहे व्हेज नॉनव्हेजसाठी. तर आपल्याला तिकडे जायचं होतं, पण रस्त्यामध्ये जाता जाता आपल्याला एक मंदिर दिसलं आणि आपण गाडी आपली थांबवली. तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवते. हे मंदिर आहे काळभैरवनाथाचं. अजून त्याचं बांधकाम बघा तुम्ही. अजून त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं नाहीये. आपण आता मंदिरात जातोय. फारच सुंदर नक्षीकाम केलेलं लाद्या आहे तिथे आणि खूप छान कोरीव काम केलंय, बघू शकता. चिंबर पण अगदी सुंदर आहे. एंट्रन्सला पण खूप छान कोरीव काम केलेलं आहे. हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे, हे बघू शकता. खामुंडी गाव. अच्छा, नाही तुम ॲक्च्युली आपण इथे आलो आणि हे देऊळ बंद झालं आणि काकांनी दरवाजा पण लावून घेतला, तुम्ही बघू शकता. हो, आणि लाईट पण गेली. आणि काका इथे जो कोणी दर्शनाला येतील त्यांच्या डोक्यावरती मोराच्या पिसाऱ्याने आशीर्वाद देतात. पण ते तुम्हाला दाखवायचा वेळेलाच लाईट गेली. तर आपण निघालो आता 14 नंबरला आणि इथे खूपच मस्त वारा येतोय. इथे बसून राहिल्यावर असं वाटतंय की ते बसूनच राहावं. जागा आहे. माझे बाबा माझा व्हिडिओ कंप्लीट करतात.
काय काय बोलायचं आहे ते बोलून घेत आहेत. खरं म्हणजे या देवळाला ना साईडने लाईटचं खूप छान होतं, पण आता मला ते तुम्हाला दाखवायचं होतं, पण आता दाखवताच येत नाही कारण की लाईट गेली आहे. तर हे काका आहेत, काका आपल्याला माहिती सांगतील या देवळाबद्दल. काका काय आहे महात्म्य? हे महात्म्य म्हणजे आपलं नाव काका? दत्तात्रय शंकर क्षीरसागर. अच्छा. मी भैरवनाथाचा पुजारी, काळ भैरवनाथाचा पुजारी आहे. हां. काळ भैरवनाथाचा पुजारी आहे. हां. हां. तर मग हे इथे संपूर्ण टोटल जंगल होतं. हां. मग जंगल होतं तर इथे 4-5 गुराखी यायची, गुरं चारायला लोक यायची 4-5 जण. हां. मग त्यावेळेस आहे ना एक काळ भैरवनाथ म्हणजे त्यावेळेस एक पोरगा बारीक आला इथं हां. गाई घेऊन. ते इथे जंगलामध्ये गाई चारायच्या. गाई चारल्यानंतर आहे ना ते इथून जायचं तर त्याला एक दिवशी पोरांनी विचारलं, म्हणले बाबा तुझं गाव कुठलं? तर मग त्यांनी काय सांगितलं, म्हणले माझं गाव काशी आहे. आता त्यावेळेस काही कोणाला काशी माहीत नाही. मग काशी माहीत नसल्यामुळे आहे ना मग म्हणलं तुझं मग आम्हाला घर दाखव एका दिवशी. म्हणलं चालत मग काय हरकत नाही. म्हणलं आपल्या रविवारच्या दिवशी ना तुम्हाला घर दाखवतो. मग एक दिवशी रविवारचा सवगावला ना मग संपूर्ण सगळे 4-5 जण गुरा खेळायला इथं गुरा खेळून बसले. म्हणले तुझं आता संध्याकाळ झाली घर दाखव. मग तिथे या टेकडीवरती येऊन आहे ना इथे टेकडी होती संपूर्ण, म्हणजे हा 20-25 फुटाचा खोल खड्डा होता इथे सगळं. अच्छा. हा इथं डोंगरच होता, इथे संपूर्ण टोटल जंगल होतं. आणि इथे स्मशानभूमी होती इथं. स्मशान? हा स्मशानभूमी होती. अच्छा. हा. आणि मग इथं त्या टेकडीवरती जाऊन उभे राहिले ते. टेकडीवरती उभे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणले मी ना काशीवरून आलेलो, काळभैरवनाथ आहे म्हणते. हा काळ भैरवनाथ आहे म्हटलं, मी काशीवरून आलेलो. आणि ती शीळ तयार झाली. अच्छा. गायब झाली. आणि मग त्याच्यामुळे ती 4-5 मुलं जी होती ना ते पळून गेली, कारण घाबरले ना ते. घाबरले शीळ झाल्यावर? शीळ झाल्यानंतर घाबरले. आणि मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी कुणाच्या तरी ते स्वप्नात गेले. आणि मग त्याच्यानंतर हे मंदिर बांधलंय. म्हणजे पहिलं छोटं मंदिर असेल, आता हे फार मोठं केलं. आता हे मोठं केलेलं आहे. तर त्यावेळेस 1365ला जीर्णोद्धार झालेलं आहे. अच्छा. तर त्याच्या अगोदरचं किती वर्षाचं मंदिर हे नाही सांगू शकत. अच्छा अच्छा. 1365 पासून तुम्हाला माहिती आहे, बाकी त्याच्या अगोदरचं नाही सांगू शकत. किती वर्षाची हे आपल्याला सांगता येतं. अच्छा. दत्तात्रय आणि त्यातले त्यात हे जागृत देवस्थान. जागृत. हा इथं म्हणजे रविवार, मंगळवार आणि गुरुवार इथं फुल लावले जातं. अच्छा. म्हणजे तुमच्या कुठल्या समस्या जर असेल तर ते इथं सोडवले जातात. अच्छा. म्हणजे तुमची कुठली अडचण जर असेल, तुम्ही आता भस्म आहे, आता अंतर आहे, त्याचं भस्म जे आहे कुठलं काम जर अटकलेलं जर असेल तर ते फक्त हातावर भस्म घेऊन त्यांना सांगायचं माझं एवढं काम अटकलेलं आहे. ते भस्म पूर्वीच्या बाजूला फोन करून आहे ना ठोकायचा, लावायचा, निघायचं. ते काम 100% व्हावं. अच्छा अच्छा अच्छा. हे जागरूक दिवस. मग हे भस्म जे तुम्ही बोललात हे गावातले लोकच करू शकतात की कोणी येऊन करू शकतो? कोणी घेऊन जाऊ शकतो. कोणी घेऊन जाऊ शकतो. अच्छा. लांबून लांबून लोक येतात. अच्छा. खूप मस्त. आम्ही पण, माझं मामाचं गाव ओझर आणि माझ्या आईचं माहेर ओझर. हां. तर आम्ही काल अंबिकेची यात्रा होती त्याच्यासाठी आलो होतो आणि आता चाललो होतो 14 नंबरला. हां. तर रस्त्यामध्ये दिसताना आम्हाला हे पटकन मंदिर दिसलं आणि आम्ही पटकन आलो. तर खूप छान वाटलं दत्तात्रय काका तुमच्याशी बोलून. खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. हां बोला काका. दगड जो आहे ना संपूर्ण राजस्थानचा आहे. अरे बापरे. अच्छा. आणि त्यातले त्यात हे मूर्तिकार जे हे ओडिसाचे. ओडिसा. आणि आपले हे कारागीरचे हे नक्षी कामावाले जे आहेत हे राजस्थानचे संपूर्ण. शिवाय आपला हे मंदिर बांधकाम ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे हा मुसलमान आहे, जातीने मुसलमान आहे, पण ते संपूर्ण देवाची कामं करतात. त्यांची ती ठेवण आहे ना मुसलमानांची नक्षी कामाची, ती दिसते याच्यामध्ये काका. याच्यामध्ये ती सगळी ठेवण दिसते. ही मूर्ती आहे का? मुख एकच आहे. म्हणजे शिर एकच आहे. हो ना. 5. हो मुख एक आहे आणि 5 हे दाखवलेत. अंग 5 आहेत. सुंदर. सगळे खांबावरची मूर्ती दाखवलेली आहे. हो हे दाखवलं मगाशी मी घेतलं. आणि हा लामण दिवा.
बाहेरून नाव आहे. हा बाहेरचं घेते, बाहेरचं घेते. अंगार देतो आता मी. हो हो द्या. मूर्ती आहे. अच्छा. नाही मी जाणारच होती पण लाईट गेली ना. हो हो येते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. चेहरा किती स्माइली आहे बघा. फेस किती हसरा फेस आहे. ह्या मंदिराच्या मागे खंडोबाचं पण मंदिर आहे. काका दाखवतात आपल्याला. आणि त्या मंदिराच्या दरवाजाची पण नक्षीकाम खूप सुंदर आहे. हे बघू शकता तुम्ही. हे खंडोबाचं मंदिर आहे. इथे मुक्ताईचं मंदिर आहे. मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्वरांची बहीण ना, बरोबर ना. मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्वरांची बहीण. त्यांचं इथे मंदिर आहे. अच्छा. हा तो कधी विजत नाही. अच्छा 24 तास चालू ठेवली. 24 तास कंटिन्यू चालू आहे. वर्ष चालू आहे. छान मस्त. काकांनी ना मला हे सोनचाफे दिलेत. इथे बाजूला ना मी दाखवते तुम्हाला. हे सोनचाफ्याचं झाड आहे आणि काकांनी मला हे सोनचाफा दिलाय. माझ्या हातात आहे हा सोनचाफा. तुम्ही बघू शकता. त्याचा कलर वेगळाच आहे. म्हणजे ते पिवळे पण नाही आहेत आणि व्हाईट पण नाही आहे. आणि त्यांचा स्मेल त्यांचा सुवास अगदी वेगळाच आहे. म्हणजे तुम्ही जर हातात ठेवलात ना तर ते हाताला जो वास आहे ना, म्हणजे इतका सुंदर वास आहे ना की हाताला जो वास येईल तो 1-2 दिवस तरी जाणार नाही. आणि खूप सेंटेड. काका काढतायत माझ्यासाठी. खूप सेंटेड. खूपच छान. काका असं रोप आपल्याला कुठे मिळेल? नाही. सुरुवातीला जेवण लावलं ना, हा रोपात होती ती तयार करून बघितली पण रोप तयार नाही होत. काय बोलता? रोप होतच नाही तयार. म्हणजे जर तुम्ही कोणाला दिलं तर त्याच्याकडे लागणार नाही. ते नाही लागतच नाही. जिथं सुद्धा लागत नाही. दुसरं येतच नाही. याचे बीज येतात ना, मग मातीत टाकून बघितले येत नाहीत ते. तुम्ही स्वतःकडे पण ट्राय केलं होतं? स्वतःकडे मी 7-8 वेळा ट्राय केले. मी फांदी लावून सुद्धा बघितली, येत नाही. काय सांगता? याचं बी आहे ना, हे सुद्धा लावून बघितलं पण येत नाही. बापरे. त्याचं काय सांगताच येत नाही मला. म्हणजे हे जे झाड आहे, जर आपल्याला ते घरी न्यायचं असेल काही बी किंवा रोप, तर ते घरी घेऊन गेलो आपण, त्याचं झाड आपल्याकडे येतच नाही. काकांनी खूप वेळा ट्राय केलं होतं, काकांकडे पण नाही आलं. काका माझ्यासाठी खूप प्रयत्न करतायत मला देण्यासाठी. ते अगदी एक कळी पण काढतायत माझ्यासाठी. दत्तात्रय काकांनी खूप छान माहिती सांगितली या मंदिराबद्दल. आणि जर तुम्ही कधी इथे आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट देऊन जा. हे मंदिर तुम्ही बघताय, फारच सुंदर बनवलंय. इथे आलात, बसलात, मन प्रसन्न होऊन जातं. आणि
आपलं काही टेन्शन नसेल. हे बघा बसमध्ये हां हां आहे ना, फक्त जवळ ठेवायचा, म्हणजे आपलं देवारा आहे ना, हां देवारामध्ये ठेवायचा हां काय. आणि आपलं कुठलंही काम जरी अटकलेलं असेल, आपली सकाळची एकदा आंघोळ झाली का, हां फक्त पूर्वेच्या बाजूला तोंड करून त्यांचं नाव घेऊन सांगायचं माझं एवढं काम अटकलेलं आहे, थोडंसं हातावर ते अंगाला भस्म घ्यायचा, फुकायचा, पूर्वेच्या बाजूला लावायचं आणि त्या कामाला निघायचं. 100% काम होणार. धन्यवाद काका, तुम्ही मला खूप चांगली माहिती दिलीत. खरंच धन्यवाद. असं आहे, फक्त आहे ना तुमची अडचण असेल ना, हां त्या पिरियडला त्या अंगाला हात लावायचा नाही. बिलकुल 5 दिवस आहे ना नाही लाव. जपायचे नक्की. सगळ्या समस्या पुढे. तर आम्ही 14 नंबरला चाललो होतो आणि रस्त्यावरून हे मंदिर बघितलं. हे असं क्षेत्र खामुंडी काळाभैरव मंदिर असं दिसतं आणि खूपच सुंदर वाटतं, डोळे दिपतात. आणि हे बघितलं आणि गाडीला आम्ही रिवर्स केलं आणि तिथे भेटले आपल्याला हे दत्तात्रय काका. त्यांनी खूप छान माहिती मला सांगितली जी मला माहीत नव्हती आणि म्हणूनच मला तुम्हाला ती पोहोचवता आली.